मराठा मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात बीड बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सकाळपासून बीड बंद देखील आहे. माझ्यासोबत बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर सर आहेत. सर, कसा पद्धतीनं तुम्ही सतर्कता बाळगलेली आहे? पोलीस सिक्युरिटी कशी आहे? बीड जिल्हा बंदचं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमाने आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी काही पोलीस स्टेशन्सला बीड बंदचं निवेदन देण्यात आलेलं आहे स्थानिक लेवलला, आणि त्या अनुषंगाने आम्ही बंदोबस्त नेमलेला आहे. महत्त्वाचे जे लीडर्स आहेत त्यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून जर काही बंद पाळत असतील तर तो शांततेत पाळावा, कोणाला फोर्स करू नये याबाबतचं आवाहन सगळ्यांना केलेलं आहे. आणि जो आता सध्या जो बंद आहे तो बीड शहरामध्ये जवळजवळ 50% म्हणजे संमिश्र प्रतिसाद आहे. त्याशिवाय बऱ्याच शहरांमध्ये बंदचं पालन केलं जातं आहे, आणि आमचा बंदोबस्त त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी डिप्लॉय केलेला आहे. आमचे हेडक्वार्टरचा स्टाफ त्यांचे स्ट्रायकिंग फोर्सेस बनवून आम्ही डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. त्याशिवाय काही बाहेरचं काही हे मागवलं आहे पोलीस दल? नाही, बाहेरची आम्ही पोलीस फोर्स मागवलेला नाही आहे. आम्ही आमचाच फोर्स जो आहे तो व्यवस्थित युटिलाइज करतो आहोत. हेडक्वार्टरचा स्टाफ आम्ही सगळीकडे वाटप केलेला आहे, आणि RCP प्लाटून देखील आम्ही वाटप केलेले आहे. साधारणतः कुठल्या कुठल्या गोष्टी इथं सुरू आहेत? बस सेवा सुरळीत आहे का? विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्यासाठी काही खबरदारी घेतात? हो, बस सेवा आम्ही चालू ठेवलेली आहे. कारण काही मुलांच्या परीक्षा असल्याचं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, प्रॅक्टिकल परीक्षा. तर त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये, आणि तसंच ग्रामीण भागातल्या लोकांना येण्या जाण्यासाठी काही अडचण होऊ नये. आणि काही ठिकाणी बाजाराचे पण दिवस आहेत, तर ते देखील बाजार व्यवस्थित चालावे यासाठी आम्ही बसेसची व्यवस्था चालू ठेवलेली आहे. आणि सर्व ठिकाणाहून आम्हाला प्रतिसाद हा शांततेत करण्याचाच मेसेज आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे बंदोबस्त देखील आम्ही त्या अनुषंगाने व्यवस्थित लावलेला आहे. साधारणतः किती तारखेपर्यंत हा मनाई आदेश असेल किंवा संचारबंदी सदृश स्थिती राहील का? नाही, महाराष्ट्र पोलीस ॲक्ट 37(1)(3) आम्ही लावलेला आहे. तो 27 तारखेपर्यंत याचा अंमलबजावणी असणार आहे. आणि हे आमची रूटीनमधली प्रोसिजर आहे. कुठलंही आंदोलन घेण्यापूर्वी पोलिसांची परवानगी आवश्यक असते, तर ती परवानगी घेऊनच आंदोलन करता येतं, अन्यथा त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. साधारणतः एका ठिकाणी किती माणसं जमले नाही पाहिजे? हे या 37(1)(3) मध्ये तसं प्रोव्हिजन नाही आहे, परंतु कुठलंही आंदोलन घेण्यापूर्वी पोलिसांना इंटिमेट केल्याशिवाय आंदोलन करता येत नाही. आजपासून बंद आहे, उद्याची परिस्थिती माहीत नाही. मात्र मराठा आंदोलकांना काही नोटीस वगैरे इश्यू वगैरे केलं प्रतिबंधात्मक म्हणून? नाही, आपण यापूर्वीच मराठा आंदोलकांना नोटिसा यापूर्वी दिलेल्या होत्या. त्याचा अंमल अजूनही आहे. ते प्रतिबंधक कारवाई ज्या ज्या झालेल्या आहेत त्याचा इफेक्ट अजूनही चालूच आहे. त्यामुळे नवीन नोटिसा देण्याची आवश्यकता नव्हती. जाळपोळ प्रकरणाला देखील आता 100 दिवस उलटले आहेत. काय त्याच्यामधलं त्याचं स्टेटस आहे? आत्तापर्यंत याच्यामध्ये आपण 300 पेक्षा अधिक आरोपी अटक आलेले आहेत. त्यातले बरेच गुन्ह्यांचा आम्ही चार्जशीट देखील सादर केलेला आहे. कालच एक GR देखील आलेला आहे, ज्याच्यामध्ये काही गुन्हे मागे घेण्याचं विचाराधीन आहे. त्याचं ॲनालिसिस आमचं सुरू आहे. त्या ॲनालिसिस करून आपण ते गुन्हे मागे घेण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र त्यामध्ये कशी वर्गवारी केलेली आहे? मुख्य आरोपी वगळता इतर जे सहकारी आरोपी होते त्यांचे गुन्हे मागे घेण्यात येतील का सरसकट? नाही, GRमध्ये ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्सप्रमाणे त्याच्यात कारवाई केली जाईल. त्याच्यामध्ये जीवितहानी होत असता कामा नये, किंवा जे नुकसान आहे ते जास्त असता कामा नये, या त्याच्यामधले मुख्य प्रोव्हिजन्स आहेत. त्या प्रोव्हिजन्सप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टाचे काही डायरेक्शन्स आहेत, त्या डायरेक्शन्सचा देखील कुठं म्हणजे उल्लंघन होऊ नये या पद्धतीने गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया आम्ही राबवणार आहोत. बीड जिल्ह्याच्या नागरिकांना आजच्या बंदसाठी काय आवाहन कराल? जे आपल्या मागण्या आहेत ते रास्त पद्धतीने मागाव्यात. कुठलंही हिंसक आंदोलन होऊ नये. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, कारण कायदा हातात जर घेतला तर त्यामुळे गुन्हे दाखल होतील आणि आयुष्याचं नुकसान परत होऊ शकतं. म्हणून सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना, सर्व तरुणांना कोणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन आहे. त्याचबरोबर जे लोकांचे जीवन आहे, सामान्य जनजीवन, ते कुठं विस्कळीत होणार नाही याची देखील काळजी सर्वांनी घेणं आवश्यक आहे. आणि नागरिकांनी तसं काही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. पोलीस फोर्स आम्ही सफिशियंट लावलेला आहे.
नक्कीच बीड बंदला सकाळपासून संमिश्र प्रतिसाद मिळतोय ते पाहायला मिळते. मात्र कोणीही कायदा हातात घेऊ नये, त्याची गय केली जाणार नाही. कायदा जर हातात घेतला तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जो आहे तो पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TVN मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.